नमस्कार मित्रांनो, आज तिसरं ऍप आहे. तर ते ऍप नक्की काय आहे हे तुम्हाला सगळ्यात जास्त उपयोगी आहे. कारण तुम्ही काय करता की कुठल्या तरी कॅम स्कॅनर मध्ये वगैरे एखाद्या लॉग इन मध्ये तुम्ही सगळे डॉक्युमेंट ठेवता, तर ते चुकीचं आहे, तुमचा डेटा हॅक होऊ शकतो. तर आता मी तुम्हाला ऍप सांगणार आहे, त्याचं नाव आहे डिजी लॉकर. तर ते डिजी लॉकर ऍप्लिकेशन असं आहे, ते गव्हर्नमेंटचं ऍप्लिकेशन आहे आणि त्याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंट तुम्ही सेव्ह ठेवू शकता आणि कुठल्याही सरकारी ऑफिसला तुम्ही डायरेक्ट शेअर करू शकता किंवा डाउनलोड करू शकता जिथं पाहिजे तिथं. तर त्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट येतात, तर आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, वोटिंग कार्ड आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे, इन्कम आहे, डोमासाईल, नॉन क्रिमिनल आहे, ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, पीयूसी, बर्थ सर्टिफिकेट, डेथ सर्टिफिकेट, मॅरेज सर्टिफिकेट, रेशन कार्ड, 10वीचं मार्कलिस्ट, 12वीचं डिग्री, लिव्हिंग सर्टिफिकेट, पीएफचं आहे, ईसीआय कार्ड आहे, एम्प्लॉय कार्ड आहे, सगळे डॉक्युमेंट त्यात ठेवू शकता. आता हे कशा प्रकारे रजिस्टर करायचं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर या ठिकाणी बघा, डिजी लॉकर आहे, ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्हाला गेट स्टार्टेड वरती क्लिक करा. इथं तुमचा मोबाईल नंबर दिसेल, कंटिन्यू करा. जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे आणि आधार नंबर तुमच्याकडे पाहिजे त्यावरती रजिस्टर केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारची तुम्हाला विंडो दिसेल. यामध्ये तुम्ही इथं सगळे ऑप्शन्स आहेत. ड्राईव्ह मध्ये ठेवू शकता, ऑथेंटिकेशन करू शकता, नॉमिनी ऍड करू शकता, क्यूआर तयार करू शकता, उमंग ऍप आहे, सगळे ऍप्स याच्यामध्ये, सगळे डॉक्युमेंट याच्यामध्ये ठेवू शकता. जे डॉक्युमेंट व्हेरीफाय होत नाहीत ते डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करून सुद्धा या ठिकाणी ठेवू शकता. म्हणजे सेफ आहे, शासनाचा एक चांगल्या प्रकारचा ऍप आहे. तुम्ही ऍप्लिकेशन यूज करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना हा व्हिडिओ पाठवा आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.